श्री स्वामी समर्थ. विष्णूंचा अवतार श्रीराम. श्रीराम म्हणजे स्वतः आनंदात रममान असलेला आणि दुसऱ्यांना आनंदात रममान करणारा. श्रीरामाचा जन्म सूर्यवंशात झाला. त्यांचा जन्म दुपारी 12 वाजता झाला. तरी त्याला रामभानू अशा तऱ्हेचे नावात सूर्य असलेले नाव दिले नाही. पुढे रामाने चंद्राचा हट्ट केल्याच्या प्रसंगावरून त्याला रामचंद्र हे नाव पडले असावे. दृष्ट रावणाचा वध करून आणि लंका जिंकून घेतल्यानंतर म्हणजे स्वतःचे भगवंतपण दाखवल्यानंतर राम जेव्हा सीतेसह अयोध्याला परतला तेव्हा सर्व अयोध्यावासी त्याला श्रीराम म्हणू लागले. आदर्श व्यक्तिमत्व. श्रीराम आदर्श पुत्र होता. रामाने आईवडिलांच्या आज्ञेचे सदैव पालन केले. आदर्श अशा बंधुप्रेमाला अजूनही राम लक्ष्मणाची उपमा देतात. श्रीराम एकपत्नीव्रती व राजधर्माचे पालन करण्यात तत्पर आदर्श राजा होता. प्रजेने सीतेबाबत संशय व्यक्त केल्यावर त्याने आपल्या वैयक्तिक सुखाचा विचार न करता राजधर्म म्हणून आपल्या धर्मपत्नीचा त्याग केला. श्रीराम हा आदर्श शत्रूसुद्धा होता. रावणाच्या मृत्यूनंतर अग्निसंस्कार करायला त्याचा भाऊ विभीषण नकार देतो तेव्हा राम त्याला समजवतो. मरणाबरोबर वैर संपते. तू जर रावणाचा अंत्यसंस्कार करणार नसाल तर मी करेन. तो माझाही भाऊच आहे. श्रीरामाने धर्माच्या सर्व मर्यादा पाळल्या असे रामायणातील उल्लेखावरून दिसून येते. म्हणूनच त्यांना भारतीय जनमानसात मर्यादा पुरुषोत्तम असे म्हटले जाते. रामराज्य. पंचेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये, मन, चित्त, बुद्धी आणि अहंकार यांच्यावर हृदयातील रामाचे राज्य असणे हे खरे रामराज्य होय असे संतांचे सांगणे असते. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.